सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बेलदरीची खिंड ओलंडून आम्ही खाली उतरतोय. तळबीडच्या दिशेनं आम्ही निघालेलो आहे. नवराष्ट्र नवभारतचे पत्रकार अनिल कदम ही माझ्यासोबत आहेत. हे बघतोय आपण, हा तळबीडचा वसंतगड आहे. अत्यंत नैसर्गिक असं परिसर आहे आणि खूप छान असं स्वच्छंदी वातावरण या परिसरात आहेत. अनेक पर्यटक बाहेर जात असतात फिरायला, मनमोकळा आस्वाद घ्यायला. कदम साहेब, काय सांगाल, तुम्हाला कसं वाटतंय बेलदरीची खिंड ओलांडून तुम्ही आता खाली येत आहे? खरं तर आपण खूप नशीबवान आहोत की आपला जन्म हा सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये झालेला आहे. अतिशय निसर्ग सौंदर्य भरभरून आहे आपल्या परिसरामध्ये. पर्यटकांनी सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये फिरायला येत असताना कास, बामणोली ही ठिकाणं जी सर्व परिचित आहेत ही न मनात ठेवता सातारा जिल्ह्यातील जी ठिकाणं बघण्यासारखी आहेत ती सगळी ठिकाणं बघितली पाहिजे. त्याच्यामध्येच हा तळबीडचा किल्ला आहे, याच्याबरोबरच श्री नाईकबा देवस्थान आहे. अतिशय सुंदर पर्वतरांगा आहेत. पर्वतरांगामधून जाणारा नागमोडी वळणाचा रस्ता, त्याच्यामुळं पर्यटकांना एक वेगळी अनुभूती या रस्त्यामुळं निश्चितच मिळणार आहे. हिरवीगार झाडी सर्व दूर पसरलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कितीही तणावाखाली माणूस असेल तरी त्याला रिलॅक्सेशन 100% मिळण्याची खात्री या निसर्गामुळं मिळत असते. पावसाळ्याचे दिवस आहेत, घनदाट झाडे आहेत, अनेक गुरे चरायसाठी लोक आपण आलेले बघतोय. काय आनंद वाटतो तुम्हाला? नाही, हे चित्र सध्या दुर्मिळ झालेलं आहे. आपण पहिला म्हण होती की शहराकडे चला, परंतु आता अशी वेळ आलेली आहे की खेड्याकडे चला म्हणायची वेळ माणसांच्यावर आलेली आहे. कारण अतिशय प्रदूषण मोठ्या मोठ्या सिटीमध्ये निर्माण झाल्यामुळं विविध आजार लोकांना जडतात, परंतु ग्रामीण भागातलं वातावरण अजूनही आरोग्याला अतिशय फलदायी आहे. माझं मत आहे, आठवड्यातून एक दिवस प्रत्येक माणसानं गावाकडे चला हा संदेश देऊन एक दिवस तरी गावात निसर्गाच्या सानिध्यात घालवलं पाहिजे. आता आपण बघतोय की अनेक राज्यमार्गांचं, राष्ट्रीय मार्गांचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे. जे मोठमोठे वृक्ष आहेत ते या कामामध्ये तुटलेले आहेत. एकूणच रस्त्यांचं जे सौंदर्य आहे, जी नैसर्गिक सौंदर्य होतं हिरवाईनं नटलेलं, ते नष्ट झालेलं आहे. मात्र अशा परिसरामध्ये आपल्याला आल्यानंतर की खरंच तो विकास चांगला का, हा नैसर्गिक सौंदर्य चांगलं, काय वाटतं तुम्हाला? नाही, विकास चांगला आहे का तर 100% आहे. विकास करत असताना किंवा रस्त्याची निर्मिती करत असताना वृक्ष तोडले जाणार, परंतु मानवानं निसर्गाची हानी होत असताना जेवढं जमल तेवढी वृक्षतोड रोखून किंवा जर अतिशय आवश्यक असेल तर त्या वृक्षाचं पुनर्जीवन करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे. एक झाड जर जगवलं तर एक मूल जगवल्यासारखी परिस्थिती आहे. आज हे काम, मोठं काम एका अभिनेत्यांच्या माध्यमातून चालू आहे, परंतु माझं मत आहे हे प्रत्येक नागरिकानं हे जपलं पाहिजे. झाडे जगवा, झाडे वाचवा हा जो शासनाचा संदेश आहे ह्याचं प्रत्येकानं आचरणात आणलं पाहिजे. बेलदरे ते तळबीड रस्त्यानं चाललो आता आपण. बघा, पुढं आपल्याला तासवडे MIDC दिसत आहे. MIDCतल्या काही कंपन्या आता आपल्या या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होताना दिसत आहेत. या परिसरामध्ये पण औद्योगिकरण झालेलं आहे. मात्र हा बेलदरेचा जो परिसर आहे हा मात्र अजून पण सुरक्षित आहे, कारण इथलं कुठंही औद्योगिकरण नाही. त्यामुळे इथली जी नैसर्गिक वनसंपदा आहे ती जिवंत आहे. पण बऱ्याच ठिकाणी कदम साहेब आपल्याला बघतोय आपण की मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेले खड्डे आपल्याला येताना दिसलेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय? खरं तर मी आज पहिल्यांदाच ह्या रस्त्यानं आलेलो आहे. मी 30 वर्षाच्या माझ्या उंबरजमधल्या वास्तव्यात मी ह्या रस्त्याने कधी आलो नव्हतो, परंतु आज ह्या रस्त्यानं आल्यानंतर ज्या डोंगर रांगा आहेत किल्ल्याच्या, त्याच्या पाठीमागं जे शेजारी आसपास डोंगरदऱ्यात जे काय उत्खनन झालेलं आहे हे अतिशय भीषण वास्तव. कारण उत्खनन करणाऱ्यांना असं वाटतं की इकडं कोणाचं लक्ष नाही आहे, परंतु हा आता मोठ्या रहदारीचा भाग झालेला आहे. त्यामुळं लक्ष 100% असणार. उत्खनन करणाऱ्यांनी निसर्ग संपदेचं नुकसान करू नये. जे काय असेल, जिथं कुठं उत्खनन करण्यास शासनाने परवानगी दिली तिथूनच उत्खनन करावं. इथं तिथं डवचा मारून कुठेही निसर्गाची हानी करू नये. बोलत असताना आपण तळबीड गावामध्ये पोचलेलो आहे. हा जो रस्ता आहे बेलदर ते तळबीड, अतिशय डांबरीकरणाचं काम झालेलं आहे. तळबीडच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एक ऐतिहासिक वारसा जपणारं सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते महाराणी ताराराणी
यांचं हे गाव म्हणून या गावाची ओळख झालेली आहे. तळबीडबद्दल इतिहासप्रेमी असतील, शिवप्रेमी असतील आणि सगळ्यांनाच एक अभिमान आहे आणि ही परंपरा जपण्याचंही काम हे ग्रामस्थ करत आहेत. तळबीडमध्ये आपण कदम साहेब दाखल झालेला आहे. काय सांगाल तुम्ही तळबीड गावाबद्दल? खरं तर तळबीड या गावाला ऐतिहासिक वारसा आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तळबीड हे गाव पटलावर आहे. तळबीडमधले हंबीराव बाजी मोहिते यांचं नाव इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलेलं आहे. यामुळे तळबीडबद्दल मी वेगळं सांगणं हे चुकीचं होईल. तळबीडची महती हे सर्वांनाच माहीत आहे. तळबीडचा ही जे आहे हा मुख्य रस्ता आहे जो जिल्हा परिषद शाळेला पाठीमागं जात असतो आणि आता आपण जो निघालेलो आहे ते सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते यांचं जे समाधीस्थळ आहे, या समाधीस्थळाचं मेघडंबरीकरण, सुशोभीकरण झालेलं आहे. परमपूज्य साई किरण महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य अशा श्रीराम मंदिराची उभारणी झालेली आहे आणि आपण वारंवार इथं जे पर्यटक येत असतात ते तळबीडमध्ये या समाधीस्थळाचं दर्शन घेत असतात, प्रभू श्रीरामांचं दर्शन घेत असतात आणि वरती या ठिकाणी ह्याला पर्यटनाला वसंतगडावर जात असतात. आपण जर उजव्या हाताला आपल्या बघितलं तर या ठिकाणी सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते यांचं हे जे समाधीस्थळ आहे हे आपण बघत होतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याचा विकास झालेला दिसतोय. या बाजूला तळबीडचं जी नवीन ग्रामपंचायत बांधण्याच्या इमारतीचं काम सुरू आहे, हेही काम आता प्रगतीपथावर आहे. जवळपास पहिला स्लॅब या तळबीडच्या नवीन ग्रामपंचायत भवनाचा पूर्ण झालेला आहे आणि ऐतिहासिक तळबीड गाव आता बदलतंय असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच पर्यटक मित्रांनो, आपण जर या ठिकाणी बेलदऱ्यावरून येत असाल तर तळबीडलाही आवर्जून या ठिकाणी भेट द्यावी, बेलदऱ्याच्या नायबाचं दर्शन घ्यावं, वसंतगडावर आपण या ठिकाणी पर्यटनाला जावं आणि सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते यांच्या समाधीस्थळाचंही आपण दर्शन घ्यावं. नमस्कार.